नमस्कार. आज आपण कांद्याच्या पातीचे पकोडे करणार आहोत. आता त्यासाठी इथे आपल्याला अशी हिरवीगार पात घ्यायची आहे. स्वच्छ धुवून चांगली कोरडी करून घ्यायची बरं का. त्याच्यामध्ये पाणी राहिलं चटका हा बसणारच बरं का. आता त्याच्यानंतर आपल्याला मसाले घ्यायचे आहेत. लाल तिखट, आमचूर पावडर, धणा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, ओवा, त्यानंतर आपल्याला हिंग घ्यायचं आहे, हळद आणि मीठ घ्यायचं आहे. आता पकोडे करायचे आहेत तर पीठ लागेल ना. त्याच्यासाठी 1 कप बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेले मसाले घालायचे आणि आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पकोडे खूप भारी 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 लागतात बरं का. आता हे सगळे मसाले मिक्स झाले की याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घातलं की याच्या गुठळ्या बनत नाहीत, म्हणून सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि लागल तसंच पाणी घालून सरसरीत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. भिजवताना गाठी होऊ द्यायच्या नाहीत. चमच्याने अशा ह्या गाठी मोडायच्यात आणि पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे बरं का. असंच पीठ आपल्याला पाहिजे. आता हे पीठ बाजूला ठेवूयात. आता पकोड्यासाठी लागणारी ही कांद्याची पात घ्यायची. त्याचा वरचा कांदा काढून टाकायचा आहे. नंतर पकोडा आपल्याला किती लांब करायचा आहे त्याच्या अंदाजानुसार राहिलेली खालची पात ही काढून टाकायची आहे अशा पद्धतीने. आणि जर पकोडा आपल्याला मोठा करायचा असेल तर कट केलेली पात आपल्याला याला लावून अशी टूथपिक त्याला लावून द्यायची आहे, म्हणजे पात बाजूला निघणार नाही. याच्याच सारख्या अजून कांद्याच्या पाती कट करून घ्यायच्यात बाकीच्या. बघा, कांद्याची पात कट करायच्या अगोदरच मी तेल गरम करायला ठेवले होते. आता गॅसवरील तेलसुद्धा चांगले गरम झालेले आहे. गरम झालेल्या तेलातलेच 1 चमचा भरून या पिठामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. आता याच्यामुळं काय होईल, पकोडे हे खुसखुशीत होतील आणि सोडा टाकायची गरज लागणार नाही. आता हे तेल घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये ही तयार केलेली कांद्याची पात बुडवायची आहे आणि तेलामध्ये टाकून तळून घ्यायची आहे. तळताना गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. जास्त जर तेल तापलेले असले तर थोडा वेळ लहान करू शकता. तळताना या पकोड्याच्या दोन्ही बाजू आलटून पलटून चांगल्या लाल रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे कांद्याचे पकोडे चांगले कुरकुरीत होतात. राहिलेले पकोडे अशाच प्रकारे आपण तळून घ्यायचे आहेत. आता इथे खमंग, चविष्ट, कुरकुरीत असे हिरव्या कांद्याच्या पातीचे भजे किंवा पकोडे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीचे पकोडे तुम्ही नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.